श्री नवनाथ कथासार अध्याय 23ला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना एक छोटीशी हात जोडून विनंती आहे की आपण नवनाथ भक्त असताल तर आपल्याला नवनाथांचा प्रचार प्रसार करणे देखील महत्त्वाचे आहे। त्यामुळे आपण हे जे आपण वाचन करत आहोत भक्तिसार ग्रंथाचे नवनाथांच्या याचा जे व्हिडिओ आहेत ज्यावेळेस आपण पाहताल ते आपण आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा नवनाथांचा महिमा पोहोचला जाईल आणि त्यांना देखील नवनाथांची महती कळेल। श्रोतेहो, आपण पाहतो की अजूनही बऱ्याच ठिकाणी नवनाथांच्या गोष्टी सर्व नवनाथांचा जो जीवन प्रवास आहे हा पोहोचलेला नाही आहे। बऱ्याच जणांना प्रश्न आहेत, त्यामुळे आपण या व्हिडिओंना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्याला जास्त कुठेही काही 1 रुपयाही खर्च नाही आहे, फक्त आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करायचे आहेत, जेणेकरून लोकांना सर्वांना नवनाथांचा प्रचार प्रसार होईल आणि त्यांना नवनाथांची माहिती देखील मिळेल। तर अध्यायाला सुरुवात करतोय। सौराष्ट्र गावावरून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ फिरत फिरत तेलंगणात गेले। तेथे गेल्यावर त्यांनी गोदावरीच्या संगमावर स्नान करून आत्मलिंग शिवाची पूजा केली। तेथून ते औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ वगैरे सर्व तीर्थ उरकून गर्भगिरी पर्वतावर वाल्मिक ऋषींचे स्थान आहे तेथे आले। ते अरण्य फार घनदाट होते। अशा त्या घनघोर व भयान अरण्यातून प्रवास करण्याची वेळ येताच मच्छिंद्रनाथ दचकले। त्यांना एवढे घाबरण्याचे कारण म्हणजे श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने त्यांच्या झोळीत कनकवीट टाकली होती। होय, सोन्याची वीट। ती वीट वाटेत चोर नेतील या भीतीने त्यांच्या जीवाची घालमेल झाली होती। गोरक्षनाथांच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व भीती होती। मच्छिंद्रनाथांना भीती कशाची असणार? ते गोरक्षनाथांना जवळ घेऊन एकसारखे विचारी, काय रे, त्या अरण्यात चोरांची भीती नाही ना? ते ऐकून गुरुला चोरांचे भय कशासाठी वाटते असा विचार गोरक्षनाथांच्या मनात आला। गुरुजवळ काहीतरी मौल्यवान असले पाहिजे, त्यामुळे याची त्यांना भीती वारंवार वाटत असेल असा गोरक्षनाथांनी तर्क लावला। या भीतीच्या निवारणाचा विचार करीत ते मुकाट्याने चालले होते। इतक्यात एका ठिकाणी पाणी दिसले। तिथे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जरा थांबायला सांगितले व आपली झोळी त्यांच्या जवळ देऊन ते शौचाला गेले। गोरक्षनाथांना झोळी जड लागली, त्यामुळे त्यांनी झोळीत काय आहे ते पाहिले। तो त्यांना सोन्याची वीट दिसली। ती पाहून हेच गुरुच्या भीतीचे कारण आहे हे समजून त्यांनी ती वीट फेकून देऊन विटेच्या आकाराचा एक दगड त्यात ठेवला आणि आपण पुढे चालू लागलो। मच्छिंद्रनाथही शौचाहून आल्यावर चालू लागले। गुरु मागून येत आहेत असे पाहून गोरक्षनाथ त्यांची वीट पाहत एका झाडाखाली विश्रांती घेत बसले। इतक्यात एक विहीर दिसली। तेथे त्यांनी स्नान उरकले, मीननाथालाही घातले व नित्यकर्म उरकून घेत असतानाच मच्छिंद्रनाथ तेथे येऊन पोहोचले। पुढे काही भीती नाही ना असे पूर्वीप्रमाणे विचारू लागले। गोरक्षनाथ म्हणाले, भीती सगळी मागेच राहिली, आता अजिबात काळजी न करता स्वस्थ राहावे। गोरक्षनाथांचे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले। त्यांना मिळालेल्या विटेची त्यांनी गोष्ट सांगितली व त्यामुळे वाटणारी भीतीही पुन्हा एकदा बोलून दाखवली। ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की आता आपल्याला भीती नाही। हे ऐकून मच्छिंद्रनाथ वीट पाहण्यासाठी तळमळू लागले, परंतु गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरला होता आणि दोघेही आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्यास निघाले। निघण्यापूर्वी मच्छिंद्रनाथांनी झोळी तपासली, त्यावेळी झोळीत सोन्याची वीट नाही हे त्यांच्या लक्षात आले। ते गोरक्षनाथांना पुष्कळ रागावले व मोहाने त्यांनी रडून एकच गोंधळ माजवला। त्या दुःखाने ते इतके वेडेपिसे झाले की ते गडबडा लोळू लागले व वेड्यासारखे नाचू लागले। ते गोरक्षनाथांवर देखील खूप संतापले। मच्छिंद्रनाथांचे हे जिव्हारी लागणारे बोलणे ऐकूनही गोरक्षनाथ गप्पच राहिले, शांत राहिले। त्यांनी गुरुचा हात धरून त्यांना पर्वत शिखरावर नेले। जाताना गोरक्षनाथांनी पर्वतावर सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली, त्यामुळे सर्व पर्वत लगेच सुवर्णमय झाला। मग लागेल तेवढे सोने घेण्यास त्यांनी गुरुला विनंती केली। ते अघटित कृत्य पाहून गुरूंनी गोरक्षनाथांची वाहवा केली, त्यांना आलिंगन देऊन पोटाशी धरले। म्हणे, बाळ गोरक्षनाथ, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन मी काय करू? अशा तऱ्हेने पुष्कळ उपमा देऊन त्यांनी गोरक्षनाथांची स्तुती केली। गुरुचे बोलणे ऐकून गोरक्षनाथांनी आजपर्यंत गुरुने ती वीट का जपून ठेवली होती ते सांगण्याबद्दल आग्रह धरला। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की माझ्या मनात असा हेतू होता की आपल्या देशात गेल्यावर साधू संतांची पूजा करावी, भंडारा घालावा। गुरुची ही इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन गोरक्षनाथांनी दिले। मग त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी गंधर्वास्त्र मंत्र योजून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली। त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथांना वंदन करून काय आज्ञा आहे असे म्हणून विचारू लागला। तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की आणखी काही गंधर्वास बोलवा आणि त्यांना 4ही दिशांना पाठवून
बैरागी, संन्यासी, जपी, तपी, साधू, संत, देव, गंधर्व, दानव व किन्नर या सर्वांना इथे आणावे, कारण आम्हाला इथे अन्नदान करायचे आहे. हे ऐकून चित्रसेनाने 100 गंधर्व आणून सर्वांकडे पाठवले. ते गंधर्व पुष्कळांना आमंत्रण करून त्यांना घेऊन आले. जपी, तपी, योगी याशिवाय शुक्राचार्य, दत्तात्रेय, वल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी वगैरे सर्व मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोचले. हे सर्व झाल्यावर गोरक्षनाथ मच्छनाथांना नम्रपणे म्हणाले की जेवणावळीस पुष्कळ मंडळी जमली आहे, तेव्हा मागे वाटेत टाकून दिलेली तुमची सोन्याची वीट मी आणून देतो. ती घेऊनच आपण हा समारंभ साजरा करावा. यावर मच्छनाथ म्हणाले की तुझ्यासारखा उत्तम शिष्य माझ्याजवळ असल्यावर मला सोन्याच्या विटीची चिंता करून काय करायचे आहे. यावर गोरक्षनाथ हसून समाधानाने म्हणाले की सर्व यथासांग व्यवस्थित पार पडेल. हा सर्व आपल्याच कृपेचा प्रसाद आहे, माझे त्यात काही नाही. असे बोलून ते गुरूंच्या पाया पडले व मी सर्व व्यवस्था करतो, आपण काळजी करू नका, स्वस्थ राहा असे सांगितले. नंतर ते एकेका कामाच्या मागे लागले. त्यांनी अष्टसिद्धींना बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन अनेक चांगली पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली. नंतर त्यांनी इतरही सर्व व्यवस्था नीट ठेवून काहीही कमी पडू न देण्याची काळजी घेतली. अशा तऱ्हेने गोरक्षनाथांनी समारंभाची व्यवस्था केली. तेव्हा सर्वांना अतिशय आनंद झाला. अशा या सुंदर भोजन समारंभास गहिनीनाथ मात्र आले नव्हते, म्हणून गोरक्षनाथांनी ही गोष्ट मच्छनाथांना सुचवली. तेव्हा मच्छनाथ म्हणाले की मधु ब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवा आणि पुत्रासह त्यांना घेऊन येण्यास सांगा, म्हणजे ते त्यांना आणतील. मच्छनाथांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी चित्रसेन गंधर्वाला सर्व वृत्तांत कळवला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहिले. ते त्याने सुरोचन नावाच्या गंधर्वाला दिले. ते घेऊन तो कनकगिरीच्या मधु ब्राह्मणाकडे गेला व इकडचा सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुक्काम करत करत मुलास व गहिनीनाथास घेऊन निघाला. मजल दर मजल करीत ते तेथे पोहोचले. तेव्हा त्यांनी गहिनीनाथांना मच्छनाथांच्या पायावर घातले. गहिनीनाथास मच्छनाथांनी मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर हा गहिनीनाथ म्हणजेच करिभंजन नारायणांचेच अवतार असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा भगवान शंकरांनी मच्छनाथांना सांगितले की आम्हाला पुढे अवतार घ्यायचा आहे, त्या प्रसंगी मी निवृत्ती या नावाने प्रकट होईल व हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल. म्हणून आता आपण यास अनुग्रह देऊन सर्व विद्यांचा अधिकारी करावे. लक्षात घ्या श्रोतेहो, भगवान शंकर महादेव जे आहेत तेच निवृत्ती नाथ आहेत आणि त्यांनी इथं उल्लेख देखील झालेला आहे की मी निवृत्ती या नावाने प्रकट होईल. आणि निवृत्तीनाथांना अनुग्रह कोण देणार आहेत तर गहिनीनाथ. गहिनीनाथ हे गुरु आहेत निवृत्तीनाथांचे, कारण त्यांनी त्यांना अनुग्रह दिला आहे असा इथे क्लिअर स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. ते ऐकल्यावर मच्छनाथांनी गोरक्षनाथांकडून गहिनीनाथाला लगेच अनुग्रह दिला. मग सर्व देवांच्या समक्ष त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. हा समारंभ सतत 1 महिनाभर चालला होता. मग गोरक्षनाथांनी कुबेराला विनंती केली की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि आम्हाला अमोल अशी वस्त्रे भूषणे दे, म्हणजे ती या सर्व मंडळींना देऊन निरोप घेता येईल. हे ऐकून कुबेर म्हणाला, तुमचा पर्वत इथेच राहू द्या, मी सर्व भूषणे वस्त्र देतो. त्याप्रमाणे त्यांनी पुष्कळ वस्त्र व हर तऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने निरोप घेतला. हा समारंभ उरकल्यावर उपरीक्ष वसू बरोबर मीननाथाला सिंहलद्वीपी त्यांच्या आईकडे पाठवून दिले. तिथे त्यांनी मच्छनाथांचा सर्व वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छनाथांची भेट न झाल्याने तिचा जीव कासावीस झाला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते पाहून एकदा तुला मच्छनाथ भेटतील, तू काही काळजी करू नको असे सांगून उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेले. इकडे गर्भगिरी पर्वतावर गहिनीनाथांच्या अभ्यासासाठी गोरक्ष व मच्छनाथ राहिले. उमाकांतही तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर दुःशास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी परत गेले. हे पहा श्रोते, इथे देखील एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की हा जो गर्भगिरी पर्वत आहे तो कुबेरांनी अदृश्यास्त्राची योजना करून लपवला आहे. पण हा जो पर्वत आहे गर्भगिरी पर्वत हा आपल्याला माहीत असेल की मी तुम्हाला अजूनही थोडी माहिती वाचतो इथं, मग तुम्हाला सांगतो की कुबेर आपल्या स्थानी परत गेले. अदृश्यास्त्राच्या योजनेमुळे सुवर्णाचा वर्ण हा लपून गेला. शंकर त्या पर्वतावर राहिले आणि ते अजूनही तेथेच आहेत. भगवान शंकर त्यांनाच म्हातारदेव असे म्हणतात. श्रोते हो, हे जे ठिकाण आहे हे आहे कानिपनाथांच्या मढीपासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर वृद्धेश्वर याच ठिकाणी भगवान शंकर अजूनही आहेत. आणि आता आपल्याला मढी कुठे आहे हे सांगायचं जर झालं तर आपण पाथर्डीपासून अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर मढी आहे. त्याजवळ 5 किलोमीटर अंतरावर वृद्धेश्वर आहे म्हणजेच म्हातारदेव आहे. आणि यापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे मायंबा सावरगाव येथे.
तर आपल्याला काही आता वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता, माहिती देखील घेऊ शकता. कारण मढी येथे कानिफनाथांची समाधी आहे, तर मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे आणि दोन्हीच्या मध्ये वृद्धेश्वर आहे, तिथे भगवान शंकर अजूनही तेथेच आहेत. तसेच बघा वाचन उल्लेख देखील झालेला आहे की त्याच्या पश्चिमेला कानिफनाथ राहिले, त्यांनी त्या गावाचे नाव मढी असे ठेवले. त्यांच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथांनी वस्ती केली. त्यांच्या पूर्वेस जालिंदरनाथ राहिले. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथ राहिले. तर विटे गावात रेवण सिद्धांनी वस्ती केली. हे पहा आता इथं असं लिहिलं आहे पूर्वेस जालिंदरनाथ राहिलेले आहेत. तर त्या ठिकाणाविषयी मला काही अजून माहिती नाही तर मला अगदी हे सर्व जवळ ठिकाण आहेत. मी चौकशी करून नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणांना, वडवानळ गावी नागनाथांच्या तिथे आणि जालिंदरनाथांच्या तिथे. तर त्याविषयीचे देखील व्हिडिओ चॅनलवर येतीलच. रेवणनाथांनी विटे गावात वस्ती केली. गर्भाद्री पर्वतावर डाव्या बाजूला गोरक्षनाथ राहिलेले आहेत. त्यांनी तेथेच गहिनीनाथांकडून विद्याभ्यास मोठ्या कसोशीने करून घेतला. एका वर्षात ते सर्व विद्यार्थी निष्णात झाले. मग गोरक्षनाथांनी त्यांना मधुब्राह्मणाकडे पाठवले. पुढे या सर्वांनी पुष्कळ दिवस तेथे राहून शके 1000 या वर्षी तिथे समाध्या घेतल्या. या सर्व समाध्यांच्या मग कबरी झाल्या. एकदा औरंगजेब बादशहाने या समाध्या कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्यांना सांगितले की त्या तुमच्या पूर्वजांच्याच आहेत. तेव्हा लोकांनी मूळ नावे बदलून दुसरी नावे ठेवली, ती अशी: जानपीर असे नाव आहे जालिंदरनाथांच्या तिथे. गैबीपीर हे गहिनीनाथांस ठेवले गेले. मच्छनाथांच्या तिथे मायंबा, ते अजूनही प्रचलित आहे चांगलंच. तर कानिफनाथांच्या ठिकाणाला कान्होबा नाव देण्यात आलं आहे. तर कल्याण कलबुर्गीला बाबा चैतन्य यांची समाधी आहे, तिचे नाव बदलून राजबागसर असे ठेवले आहे. नंतर गोरक्षनाथ आपल्या आश्रमी सर्वांना ठेवून तीर्थयात्रेला गेलेले आहेत. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा श्री नवनाथ कथासार अध्याय 23वा इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात भेटूया आपण पुढचा प्रवास घेऊन. अलख निरंजन आदेश.